हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही जुहू बीचवरून मस्ती करून आम्ही निघालो लिंकिंग रोडला शॉपिंगसाठी. तर जुहू बीचच्या समोरच रिक्षा स्टँड आहे, तिथं आम्ही रिक्षा पकडून निघालो लिंकिंग रोडला. तर इथे आल्यानंतर बघितलं तर अरे बापरे, एवढी गर्दी होती. म्हणजे खरंच हे मार्केट काहीतरी खास आहे हे तिथूनच कळलं. त्याच्यानंतर आम्ही एक्सप्लोअर करायला लागलो तिथे काय काय आहे ते. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे छान असे टॉप्स मिळणार, जे की सध्या ट्रेंडिंगमध्ये असतील. शर्ट्स, त्याच्यानंतर वन पीस, गाऊन, जीन्स, शॉर्ट्स, स्कर्ट्स, त्याच्यानंतर आपलं इथनिक वेअर, कॉर्सेट्स, असं सगळं काय मिळणार. त्याच्यानंतर इथे ज्वेलरी पण आहे आणि बॅग्स, शूज, वेगवेगळ्या प्रकारची ॲसेसरीज आणि लहान मुलांचे पण कपडे आहेत. तर हे सगळं आपण आज याच्यामध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, तुम्हाला कॉर्सेट्स अंडर 1000 रुपीज. पण जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बार्गेनिंग ही मस्ट आहे. तुम्हाला बार्गेनिंग करताच आली पाहिजे, कारण हे कॉर्सेट जे मी दाखवले ती कोणाकडे 1000 रुपीजला होते, तर कोणाकडे 1250ला, तर कोणी तर 1500ला सांगत होतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला बार्गेनिंग ही करताच आली पाहिजे जर तुम्ही इथे व्हिजिट करत असाल तर. आणि क्रोशियाचे जे टॉप आलेले इथे, इतके सुंदर सुंदर टॉप आले होते. हे बघा, जे तुम्ही स्कर्टवर पेअर करू शकता. जर बीच लुक तुम्हाला करायचं असेल ना तर हे परफेक्ट आहेत. आणि याच्यामध्ये इतक्या छान व्हेरायटीज होत्या, इतके सुंदर सुंदर टॉप्स होते की खूपच सुंदर. आणि प्लस इनरवेअर्स, वन पीसच्या खाली घालायसाठी शॉर्ट्स, त्याची क्वालिटी तर एक नंबर होती. म्हणजे असं इनविजिबल, जे तुम्ही साड्यांच्या खालीसुद्धा घालू शकता. एकदम लाईटवेट आणि कम्फर्टेबल होते. आणि चिकनकारीची पण भरपूर व्हेरायटी इथे होती. चिकनकारीचे कॉर्सेट्स होते, खूप सुंदर. आणि हे मुलांचं एकच दिसलं मला, मुलांचं म्हणजे मुलींचं हे शॉप. पण मला एवढी व्हेरायटी नाही आवडली. हे तर आपल्या ठाण्यामध्ये पण मिळून जातं, त्याच्यामुळे मला हे लहान मुलांचं एवढं नाही आवडलं. आणि आम्ही जुहू बीचला ठाण्यावरून कसं गेलो होतो हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ पण नक्की चेकआउट करा. आणि हे बघा, इथे फुटवेअर होते, बॅग्स होत्या. बॅग्सच्या एवढ्या व्हेरायटीज होत्या, खूप सुंदर सुंदर बॅग्स होत्या. स्लिंगपासून ते मोठ्या बॅग्स, शोल्डर बॅग्स. हे बघा किती सुंदर सुंदर आहे. ऑफिस गोईंग असाल तुम्ही तर खूपच छान. आणि ही बॅग एवढी क्यूट होती, ही मला खूप आवडलेली. स्लिंग बॅग खूप सुंदर होती. हे बघा, ऑफिससाठी तुम्हाला मोठ्या बॅग्स. आणि जे असं बोललं जातं लिंकिंग रोडला एकदा तरी जा, तर खरंच तुम्ही एकदा इथे या. तुमची एक म्हणजे तुम्हाला सगळ्या टाईपची शॉपिंग तुमची इथेच होऊन जाईल. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचं गरजच नाही. आणि जर कॉलेज स्टुडंट्स वगैरे असतील ना तर हे खूप रिजनेबल आहे. अंडर 500 तुम्हाला टी शर्ट्स, टॉप्स, ते पण ट्रेंडिंग. त्याच्यानंतर बॅग्स 600च्या आतमध्ये तुम्हाला जीन्स वगैरे असं सगळं काय मिळेल. फक्त बार्गेनिंग करायला विसरू नका. बघा, आणि ज्वेलरीज पण काही तर असे 50 रुपीजला होते, जे रस्त्यावर बसले होते ते. हे अँटी टर्निश ज्वेलरी होती. ही पूर्ण डेली यूज तुम्ही करू शकता आणि पाण्याने पण ही लवकर खराब होत नाही. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा ज्यांच्याबरोबर तुम्हाला इथे जायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ह्यांच्याकडे एक खूप सुंदर कलेक्शन होतं, ह्यांच्याकडे कोरियनचं. हे बघा, तुम्ही चेकआउट करू शकता. बाय. के दो टैग पेन दे दो 500 के दो लोकल वाला